कोल्हापुरातल्या शेंडा पार्क इथं रुग्णालयाच्या बांधकामाची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाहणी केलेली आहे आणि या रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी या सगळ्या बांधकामाची पाहणी केली, निरीक्षण केलं तर रुग्णालयाच्या इमारतीचा एक कॉलम तिरका झाला आणि या संदर्भात पुढारी न्यूजनं बातमी सुद्धा दाखवली होती। पुढारी न्यूजच्या बातमीची दखल घेत हसन मुश्रीफ हे अधिवेशनात संतापताच थेट रुग्णालयाच्या इमारतीच्या पाहणीसाठी ते पोहोचले। अधिवेशन आता संपलेलं आहे, पावसाळी अधिवेशन, आणि त्याच्यामुळे ते रुग्णालयात या इमारतीच्या पाहणीला पोहोचले आणि इमारतीच्या बांधकामामध्ये चूक झाल्याचं त्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल मुश्रीफ यांनी पुढारी न्यूजचे आभार सुद्धा मानलेले आहेत। तर IITचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय बांधकाम कंपनीला बिलं चुकती केली जाणार नाहीत असा थेट इशारा मुश्रीफ यांनी दिलाय। तर कोल्हापुरातल्या या निर्माणाधीन बांधकामाची शिक्षण मंत्र्यांनी, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी पाहणी केलेली आहे। आता या नागार्जुन कंपनीच्या या बांधकामामध्ये काही त्रुटी आल्याचं प्रसार माध्यमांनी दाखवल्यानंतर आज मी या बांधकामावर आलो, पाहिलं, आणि आपण पाहिलं असाल की अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय चांगलं, अतिशय कमी वेळेत हे बांधकाम झालेलं आहे। आणि जरी काही त्रुटी असल्या तर IITचं सर्टिफिकेट घेतल्याशिवाय यांना कोणतंही बिल दिलं जाणार नाही। मी त्या प्रसार माध्यमांचा आभारी आहे। अशी छोटीशी जरी गोष्ट त्यांनी नजरेस आणली तरीसुद्धा त्याची दखल घेतली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल।